नमस्कार मित्रांनो, ट्रू व्हॉइस मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशी कथा जी ऐकताना तुमच्या अंगावर काटा आणेल आणि संपल्यानंतरही तुमच्या मनात प्रश्न सोडून जाईल. ही कथा आहे प्रेमाच्या नावाखाली झालेल्या विश्वासघाताची, एका आईच्या संघर्षाची आणि अशा गुन्ह्याची ज्याचं सत्य अनेक वर्षे अंधारात दडलं होतं. 2010 साली विदर्भातल्या एका लहानशा गावात आरती नावाची तरुणी आपल्या आई माधुरी सोबत राहत होती. वडील लहानपणी गेले होते, त्यामुळे आईच तिच्यासाठी सर्व काही होती. आरती खूप हुशार होती. शिक्षण पूर्ण करून नर्सिंग करण्याचं तिचं स्वप्न होतं. गावातल्या लोकांना ती तिच्या शांत स्वभावामुळे आवडायची. एका आरोग्य शिबिरात तिची ओळख झाली निखिल नावाच्या तरुणाशी. निखिल बाहेर गावाहून आलेला होता. बोलण्यात आत्मविश्वास होता, दिसायला नीटसं होता आणि लोकांशी फार आपुलकीने बोलायचा. हळूहळू आरती आणि निखिलमध्ये बोलणं वाढलं. फोनवर गप्पा, भेटी आणि मग प्रेम. आरतीने आयुष्यात पहिल्यांदा कुणावर इतका विश्वास ठेवला होता. निखिलने आरतीला मोठी स्वप्न दाखवली. शहरात जाऊन लग्न करू, एकत्र आयुष्य उभारू, आईलाही सोबत ठेवू अशी आश्वासनं दिली. आरतीला वाटलं तिच्या आयुष्यात अखेर आनंद आला आहे. पण काही महिन्यांनी जेव्हा आरतीला कळलं की ती गरोदर आहे, तेव्हा सगळं चित्र बदललं. निखिल आधी गप्प झाला, मग चिडू लागला आणि शेवटी त्याने स्पष्ट सांगितलं की ही जबाबदारी तो स्वीकारू शकत नाही. आरतीला धक्का बसला, पण तिने ठाम भूमिका घेतली. तिने सांगितलं की बाळाला ती जन्म देणारच. हा निर्णय तिच्या आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय होता. गावात बातमी पसरली, लोकांचे तोंड उघडली. कुणी कुजबूज करत होतं, कुणी तिला दोष देत होतं. माधुरीने सगळं सहन केलं, पण आपल्या मुलीला एकटी सोडली नाही. समाजाच्या नजरेपासून दूर जाण्यासाठी दोघी नागपूरला स्थलांतरित झाल्या. नागपूरच्या सरकारी रुग्णालयात तपासणी सुरू असताना त्यांची भेट झाली समीर नावाच्या माणसाशी. समीर स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणायचा. गरीब लोकांना मदत करणं हेच त्याचं काम असल्याचं तो सांगायचा. तो माधुरीला मदत करायचा, आरतीसाठी औषधं आणायचा, कधी कधी जेवणाचंही बघायचा. हळूहळू तो त्यांच्या आयुष्याचा भाग बनला. आरतीने जुळ्या मुलींना जन्म दिला. त्या क्षणी तिला वाटलं की तिच्या आयुष्यातलं सगळं दुःख संपलं आहे. माधुरी आनंदाने रडत होती. समीरने मिठाई आणली, हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना वाटली आणि तो स्वतःला कुटुंबाचा सदस्य असल्यासारखा वागत होता. प्रसूतीनंतर काही दिवसांनी समीरनेच त्यांना राहण्यासाठी खोली शोधून दिली. एक लहानसं घर, शांत परिसर, सगळं काही नव्यानं सुरू झाल्यासारखं वाटत होतं. आरती पुन्हा हसू लागली होती. माधुरीला वाटत होतं देवाने अखेर त्यांच्या आयुष्यात चांगला माणूस पाठवला आहे. पण 17व्या दिवशी माधुरी नगरपालिकेत जन्मनोंदणीसाठी गेली आणि संध्याकाळी परत आली तेव्हा घराचं दार अर्धवट उघडं होतं. आज शुकशुकाट होता. नाव घेऊनही उत्तर आलं नाही. काही पावलं पुढे टाकताच तिच्या डोळ्यांसमोर अंधार आला. जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात आरती आणि तिच्या 2 मुली पडलेल्या होत्या. त्या दृश्याने माधुरीचं आयुष्य तिथेच संपलं. पोलीस तपास सुरू झाला. पहिला संशय निखिलवर गेला, पण तो गायब होता. दुसरा संशय समीरवर गेला, पण तोही अचानक शहर सोडून निघून गेला. पुरावे नव्हते, साक्षीदार नव्हते. केस थंड पडला. माधुरी मात्र गप्प बसली नाही. ती दरवर्षी पोलीस स्टेशनला जात राहिली, अर्ज करत राहिली, विनवण्या करत राहिली, पण फक्त आश्वासनं मिळत राहिली. वर्ष सरत गेली. केस फाईल धूळ खात पडून राहिली. 2026 साली राज्यात नव्याने स्थापन झालेल्या विशेष तपास पथकाला जुनी प्रकरणं पुन्हा उघडण्याचं काम देण्यात आलं. अधिकारी रोहन कुलकर्णी यांच्या हाती आरतीची फाईल आली. त्यांनी फाईल वाचली आणि पहिल्याच वाचनात त्यांना जाणवलं की यात काहीतरी लपलेलं आहे. रोहनने तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. जुन्या फोटोंवर आधारित संशयितांचे आजचे चेहरे तयार करण्यात आले. सोशल मीडियावर शोध सुरू झाला. हजारो प्रोफाईल तपासले गेले आणि एका सामान्य दिसणाऱ्या फोटोमुळे तपासाला दिशा मिळाली. पुण्यातही एका कार्यक्रमातील फोटोमध्ये समीरसारखा दिसणारा चेहरा दिसला. तपास पुढे गेला. नाव वेगळं होतं, पण सवयी जुळत होत्या. चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. समीरचं खरं नाव आदिल होतं आणि तो एकटाच नव्हता. तो निखिलचा बालपणीचा मित्र होता. तपास अधिक खोलात गेला आणि सर्वात मोठा ट्विस्ट समोर आला. आरती गरोदर राहिल्याचं निखिलला माहिती होतं, पण त्या बाळांचा वडील तो नव्हता. आरतीच्या आयुष्यात अजून एक व्यक्ती होती ज्याचं नाव तिने कुणालाही सांगितलं नव्हतं आणि तो व्यक्ती म्हणजे समीर उर्फ आदिल. समीरने आरतीच्या आयुष्यात परत प्रवेश केला होता. मदतीच्या नावाखाली तिच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवलं होतं आणि जेव्हा त्याला कळलं की सत्य बाहेर येऊ शकतं, तेव्हा त्याने स्वतःच गुन्हा केला आणि संशय निखिलवर जाईल अशी योजना केली. पोलिसांनी आदिलला अटक केली. त्याने गुन्हा मान्य केला, पण चौकशीच्या शेवटी त्याने एक वाक्य बोललं ज्याने सगळ्यांना हादरवून टाकलं. तो म्हणाला, मी एकटा नव्हतो, ही कल्पना माझी नव्हती, कुणीतरी मला हे सगळं शिकवलं होतं. पोलिसांनी विचारलं कोण होतं ते, नाव सांग, पण आदिल फक्त हसला आणि म्हणाला, काही प्रश्नांची उत्तरं कधीच मिळत नाहीत. केस बंद झाली. दोषी सापडला. शिक्षा झाली.
माधुरीला न्याय मिळाल्यासारखं वाटलं, पण रोहनच्या मनात एक प्रश्न अजूनही घोळत राहिला. आदिलला हे सगळं शिकवणारा कोण होता? ही कहाणी इथे संपते, पण या कथेचं खरं सत्य कदाचित अजूनही कुठेतरी अंधारात लपलेलं आहे आणि कदाचित आजही कोणीतरी शांतपणे आपल्याकडे पाहत आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच थरारक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा प्रत्येक कमेंट आम्हाला पुढची कथा अजून चांगली बनवायला प्रेरणा देतो. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओची सूचना सर्वात आधी तुम्हालाच मिळेल.